आरबीआय पैसे कशी छापते, लय दिवसाचे लोक वाट पाहत होते. सर घ्या ना जी, आम्हाला सांगा ना जी नोटा कशा छापते जी. तर नोटा कशा छापते तेच पाहत आहे भाऊसाहेब आपल्याला. का असं आपल्या मनात असं काऊन नाही येत. आरबीआय आपलीच आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकमध्ये नोटा छापाच्या मशीनही आपल्याच आहे. मग कागद तर आहेच, कम पैसे में फुल आवाज. कच इकडून मशीन आहेत, कागद टाकले असते आणि भराभर तिकडं 2000चे बंडल छापले असते. आणि सारे बीपीएल आहे, बिलो पॉवर्टी लाईन यायले म्हणलं तर दवंडी पिटून दिली असती. या रे सगळेजण, उद्या आर्मी नाक्यावर भारत सरकार सगळ्याला लखपती करून देणार आहे. का भारत गरीब 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 म्हणतेच्या मायनी धरले असते आणि कच दवंडी पिटवली असते. उद्या सकाळी 9 वाजतापासून लाईनीत लागा सगळे बीपीएल. सगळ्याले भारत सरकार लखपती करणार आहे. ट्रकमध्ये बंडल आणणार आहे 2000चे भरून आणि सगळ्याले लाईनीनं वाटून देणार आहे. कंट्रोलमध्येच वाटले असते मी, नाही तर कंट्रोलमध्ये वाटले असते ना. स्वस्त धान्य दुकानात 2 लाखाचं एक बंडल एकाले सगळ्याले लखपती करून दिलं असतं. पण असं काऊन नाही करता येत बे. बंडल काऊन वाटता येत नाही, बंडल छापता काऊन नाही येत. 1000चे इकडून मशीन आपल्याच आहे ना बे, नोटा छापाच्या आहे ना, आहे का नाही. मग सर नोटा छापाच्या वेळेस काजी सोनं ठेवते का सोनं. अबे सोनं ठेवते का नोटा छापाच्या वेळेस. सोनं किती ठेवण, किती रुपये आहे. बंद्या लोकांचे पैसे जमा केले ना तर आमच्या वर्दी एवढा ढीग लागन. का मोठ्या टेकडी एवढा ढीग लागन. बंडल आयचा नोटाच्या एवढे पैसे आहे, कुठून आणन एवढं सोनं, आहे का नाही. तर पैसे कसे छापले जाते, ठीक आहे. पैसे निर्माण होते का छापल्या जाते, हे एक कन्सेप्टच आहे. आजचं लेक्चरच आपलं त्याच्यावरचं आहे का पैसे छापल्या कसे जाते आणि पैसे बनवल्या कसे जाते, आहे का नाही. निर्माण कोण करते, आरबीआयला अधिकार आहे का धरल्या नोटा, ठीक आहे. कच छापल्या बा, इकडून मशीन आहेत, कागद टाकले, तिकडून बंडल काढले. भारत सरकार तुला पाहिजे घे पैसे, महाराष्ट्र शासन तुला पाहिजे घे पैसे, बीपीएल तुला पाहिजे घे पैसे. असं काऊन नाही करतायत, आहे का नाही. आजचं लेक्चरच त्याच्यासाठी आहे का नोटा कशा छापल्या जातील. हे लक्ष द्या भाऊ, आज पाहू, ठीक आहे. पैसे कसे छापल्या जाते, लक्ष द्या बे, ठीक आहे. पैसे कसे तयार होते, ठीक आहे. पैसे कसे तयार होते, कसे तयार होते, ठीक आहे. नोटा कसे तयार होते, नोटा कशा छापल्या जाते, नोटा कशा छापल्या जाते, कशा छापल्या जाते. झा झालं बे, छा पाहिजे ना, ठीक आहे. छापल्या जाते, ठीक आहे. लक्ष द्या, पैसे कसे तयार होते, नोटा कशा छापल्या जाते. आज आपल्याला तेच पाहत आहे का कशा छापल्या जाते नोटा. मग आता लक्ष द्या बे, आता पैसे छापताना रिझर्व्ह बँक सर जेव्हा नोटा छापते तर त्याच्या बदल्यात सोनं ठेवते का. हे लक्ष द्या, रिझर्व्ह बँक त्याच्या बदल्यात, ठीक आहे, सोनं ठेवते का, आहे का नाही. तर आता थोडे जे सोनं ठेवते तर ते कुठं ठेवते बे. सोनं गिनं ठेवणं बंद झालं जगात. आता कुठून आणन एवढं सोनं. सोनं हा आता अमूल्य धातू आहे. 50,000 रुपये तोयावर गेलेले का, 5 लाख रुपये किलो झालं सोनं. कुठून आणन एवढं सोनं. सोनं आणता येत नाही, सोनं ठेवता येत नाही. एवढं मोठं सोनं ठेवायला गेलं तर किती करोडो रुपयाचं, एवढ्या भारतात किती मोठे नोटाचे बंडल आहे. त्याचं जर सोनं ठेवलं तर सत्यानाश, आणायचं कुठून, सगळ्यात मोठा विषय आहे. मग आता लक्ष द्या, मग रिझर्व्ह बँकेला कवाय नोटा छापता येते काय, नोटा छापता येते कवाय ते समोर सांगेन. पण नोटा निर्माण कशा होते हे लक्ष द्या. लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार, का म्हणलं, नोटा छापाचे, नोटा भारतात नोटा छापाचे अधिकार, ठीक आहे. भारत सरकारले नाही आहे बे, भारत सरकारले नोटा छापता येत नाही. नोटा छापाचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे, आरबीआय कोणाकडे आहे. नोटा छापण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आहे, ठीक आहे. हे याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीकडे होते, मग इम्पेरियल बँक ऑफ इंडियाकडे आले, ठीक आहे. हिंदुस्थान बँकेकडे होते, तिच्याकडून काढले, मग इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, मग ठीक आहे डायरेक्ट इंग्लंड सरकारकडे होते. आता लक्ष द्या, मग रिझर्व्ह बँकेकडे आले. नोटा छापाचे अधिकार आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. पण
नोटा मनात येईन तशा रिझर्व्ह बँकेले छापता येत नाही. समजलं का? का म्हटलं? मनात येईन. 5 लाख रुपये किलो नाही बे सोनं. 5 लाख किलो रुपये किलो कुठं किलो आहे बे? 50 लाख रुपये किलो सोनं आहे ना. 5 लाख रुपये म्हणलं का म्या? ठीक आहे, 5 लाख रुपयात किलो येईन तर झालं. मग 5 लाख रुपये म्हणलं का म्या? 5 लाख रुपये म्हणलं तोंडातून निघालं सण 50 लाख. ठीक आहे, 50,000 रुपयाचं 10 ग्रॅम, 50,000 रुपयाचं 10 ग्रॅम, 5 लाखाचं 100 ग्रॅम, 5 लाखाचं 100 ग्रॅम, 50 लाखाचं 1 किलो. तर आता लक्ष द्या, मग नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे आणि नोटा तयार करायचे. ठीक आहे, काय म्हटलं बा? नोटा तयार करायचे अधिकार, तयार करायचे अधिकार. बेडोंबड्या लक्ष द्या, नोटा तयार करायचे अधिकार कोणाकडे आहे? तर नोटा तयार करायचे अधिकार व्यापारी बँकेकडे आहे. सर, व्यापारी बँका कशा तयार करते? लक्ष द्यावे आता. ठीक आहे, आता बा मी काय म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे, पण नोटा तयार करायचे अधिकार व्यापारी बँका. सर, व्यापारी बँका म्हणजे कोणत्या? तर हे जे तुम्ही नाही का, महाराष्ट्र बँक, कॅनरा बँक, इलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेशन बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आहे का नाही, ह्या ज्या बँका होय, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, ह्या ज्या बँका होय, ह्या व्यापारी बँका होय, ह्या नोटा निर्माण करते आणि आरबीआय छापते. समजलं का? ठीक आहे, आरबीआय छापते. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, का म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार. ठीक आहे, नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे आणि नोटा निर्माण करण्याचे अधिकार, नोटा तयार करण्याचे अधिकार, नोटा निर्माण करण्याचे अधिकार. ठीक आहे, इथं शब्द निर्माण वापरतो मी, निर्माण. ठीक आहे, म्हणजे पैसा निर्माण करण्याचे अधिकार. ठीक आहे, नोटा किंवा पैसा. ठीक आहे, पैसा छापण्याचे अधिकार आरबीआयले आहे आणि निर्माण करण्याचे अधिकार व्यापारी. मग कसे सर? ठीक आहे, कसे सर? लय लोकांच्या मनात प्रश्न येते का आरबीआय आपलीच आहे, रिझर्व्ह बँक आपली आहे, मशीन आपली आहे, कागदबी आपली आहे, ढर 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 इकडून टाकाव ना टर टर तिकडून नोटा काढाव आणि भारतातल्या बंद्या लोकायले लखपती करून द्यावं. जात तिकडं गरीब 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 म्हणते भारतच्या मानी. ठीक आहे, सगळे लखपती करून टाकू. पण असं करता काऊन नाही येत? मग नाव कोणाचं? आरबीआयचं. छापते थे, गव्हर्नरची सही त्याच्यावर कचकन. आणि नोटा निर्माण कोण करते? व्यापारी. व्यापारी बँका सगळ्यात बदमाश. कोणतीच बँक 1 रुपया बी तुमच्या उरावरचा सोडत नाही. तुम्ही तिचे पैसे भरले नाही, एकदम डुबवाले आले, 4-5 वर्ष भरले नाही, तर मग ते पाहिजे सेटलमेंट जमवाचं का? ठीक आहे, पाय ना बा, मुद्दल तरी भर, नको व्याज देऊ, कायले आमचे पैसे डुबवतो. ठीक आहे, बँकेच्या किस्ता तुम्ही 3 महिने भरल्या नाही का तुमचं कर्ज डायरेक्ट NPA जाते. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, डुबीत गेलेला पैसा. ठीक आहे, तुम्ही बँकेचं लोन भरलं, घेतलं. ठीक आहे, आता समजा 18 लाख रुपयाचं लोन घेतलं, तुम्हाला किस्त आहे 18 लाख रुपयाची, 18,000 रुपये महिन्याचे, 3 महिने लगातार भरले नाही का तुमचे पैसे NPA मध्ये जाते, नॉन परफॉर्मिंग असेट, डुबीत गेलेला पैसा. ठीक आहे, 3-4 वेळा पाहिजे तुमचे डॉक्युमेंट सगळे बँकेत जमा राहते. मोठी चतुरी बँक. भाऊ, शेतकऱ्याचं कर्ज जरी सरकारनं म्हणलं का तुमचं कर्ज आम्ही माफ केलं, पण बँकेत तोपर्यंत आपल्या खात्यावरून कर्ज नाही उतरत जोपर्यंत सरकारचे पैसे तिच्या तिजोरीत नाही येत. म्हणजे एवढं मोठं सरकार आहे, पण सरकारची बी कवडीची गॅरंटी नाही घेत बँक. हो, तू पहिले दे, मग याच्या खात्यावरचं मी कर्ज उतरवतो 1.5 लाख रुपये. आहे का नाही? इतकी खतरनाक आहे बँका. अरे, बँक तुम्हाला सर्व्हिस देऊन राहिली, याला बँकिंग सेवा म्हणते. ठीक आहे, बँकिंग सेवा म्हणते, पण बँकिंग सेवा देताना हे फुकट हमाली नाही करत, कोणीच नाही करत. बे, तुम्ही काम करा तर फुकट हमाली करा का? फुकट हमाली कोणीच नाही करत. मग बँका नाही करत. मग आता लक्ष द्या, हे पैसे कोण छापते? पैसे बनवते कोण? आता बा मी तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्र बँक घ्या किंवा कोणतीही बँक घ्या, महाराष्ट्र बँक घ्या, कॅनरा बँक घ्या, कॉर्पोरेशन बँक, कोणतीही बँक. आता बँक लोकायले कर्ज वाटते कसं तुम्हाला सांगतो. काही हिच्या घरी का नोटा सांडल्या का वरतून तुम्हाला कर्ज देणार आहे? तुम्हाला ते कर्ज देते कुठची? बँक कर्ज देते इसकी टोपी उसके सर. बँक दुसरं काहीच नाही करत, याचे घेते आणि दुसऱ्याच्या मस्तकी मारते. बस याच्यातच पैसा तयार होते बँकेचा.
अबे बँकिंग सेवा देते का फुकट हमालीकरण का बँक? बँक का करते माहिती आहे का? बँक तुमचे पैसे घेते, श्याम्याचे पैसे घेते आणि डोम्याला देते कर्जानं. मग आता पहा बँक देताना काय म्हणते, पहा पैसे कसे तयार होते बे, पैसे निर्माण कसे होते, निर्माण होणे वेगळे आणि छापणे वेगळे. आता लक्ष द्या. मग महाराष्ट्र बँकेत बे लक्ष द्या, महाराष्ट्र बँकेत जर म्या 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले, काय केले? फिक्स डिपॉझिट 100 रुपये महाराष्ट्र बँकेत बे पैसे तयार कसे होते, ठीक आहे. 100 रुपये महाराष्ट्र बँकेत फिक्स डिपॉझिट केले. महाराष्ट्र बँक का म्हणते फिक्स डिपॉझिट कर भाऊ, ठीक आहे. महाराष्ट्र बँक म्हणते तुले दर साल दर शेकडा, ठीक आहे, दर हे 9% रेट होते, आता 6% आले, ठीक आहे. तुले दर साल दर शेकडा 6% व्याजदर आम्ही देऊ. म्हणजे तुला जर 100 रुपये आमच्या बँकेत जमा ठेवले तर तुले वर्षभरानं 106 रुपये भेटन. पहा इतकी चत्री आहे. पहा बँक काय म्हणते, महाराष्ट्र बँक म्हणते जर जर मी महाराष्ट्र बँकेत 100 रुपये ठेवले तर महाराष्ट्र बँकेत व्याजाचे दर लिहून राहते, 1 वर्षासाठी एवढे, 2 वर्षासाठी एवढे, 3 वर्षासाठी एवढे, ठीक आहे. महाराष्ट्र बँकेत मी 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले, एफडी टाकली महाराष्ट्र बँकेत, कराय सराची एफडी, ठीक आहे. किती रुपये? पहा 100 रुपयाची एफडी टाकली महाराष्ट्र बँकमध्ये, तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही 106 रुपये देऊ, 100 रुपयावर 6 रुपये व्याज देऊ, ठीक आहे. आता कुठं 8.5 राहीन, कुठं 9 राहीन, मी हे समजासाठी घेतलं. वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळे दर राहते आपापल्या परीनं. आता लक्ष द्या, ठीक आहे. पैसे तयार कसे होते? महाराष्ट्र बँकेत 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले तर मला महाराष्ट्र बँकमध्ये वर्षभरानं, ठीक आहे, 106 रुपये देईन. आता लक्ष द्या बे, आता मले, ठीक आहे, 1973 चहाची कॅन्टीन टाकायची होती. आता तेव्हा चहाची कॅन्टीन 100 रुपयात होऊन जाईल, भरून जाईल की. म्या चहाची कॅन्टीन घेतली होती आणि बँक पैसे देताना जो सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे ना त्यालाच देते, भिकारचोट लोकायले कर्ज देत नाही. मोठी हुशार बँक हो, पहिले पाहिजे, ठीक आहे. घर बांधायला कर्ज पाहिजे का? प्लॉट कितीचा आहे त्याचं, ठीक आहे, किती व्हॅल्युएशन आहे, व्हॅल्युएशन काढून आणा, अंक काढून आणा, ढमक काढून आणा, कागदपत्र जमा करा, ओरिजिनल 7/12 अंक ढमक, एक बी डॉक्युमेंट कमी नाही ठेवत, ठेवायलाच नाही पाहिजे, ठेवायला बी नाही पाहिजे ना, सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून घेते. मग व्हॅल्युएशन 20 लाख आहे का, त्याच्या 80% 16 लाख, 20 लाख असेल तर 16 लाख रुपये तुमचं लोन मान्य करते बँक. 80%, काही बँका 90% बी लोन देते. कारण म्या जर याचा प्लॉट लेखाचा इकाले काढला बापूसाहेबाचा, तर याचा प्लॉट इकाले काढल्यावर मला तेवढे पैसे, ठीक आहे, जप्त केला तर तेवढे पैसे प्राप्त झाले पाहिजे. यानं डुबवले समजा, आहे का नाही. आता हे बँक मग कर्ज कोणाला देते? बँक म्हणते किंवा इकॉनॉमिक्स म्हणते का पैसे उत्पादक कामात गुंतवा. हे बा, हे सोनं घातलं म्या, हे अनुत्पादक प्रॉपर्टी आहे. काय अनुत्पादक? आता म्या, ठीक आहे, 10 ग्रॅम सोनं घेतलं एका डब्यात ठेवलं, त्याचं वर्षभरात 20 ग्रॅम होणार आहे. अबे पाहिलं का डुकरे, 20 ग्रॅम होईन का 10 वर्षानं? सोनं उत्पादक म्हणून पण ते भारत सरकार का अनुत्पादक प्रॉपर्टी, अनुत्पादक आहे हे, उत्पादन नाही आहे. जर मी चहाची कॅन्टीन टाकली 100 रुपयात, 100 रुपये, मग मी महाराष्ट्र बँकेत गेलो, मॅनेजर साहेबाला भेटलो, अजी मॅनेजर साहेब मला चहाची कॅन्टीन टाकायची आहे, ठीक आहे, चहाची कॅन्टीन टाकायची आहे का? बरं ठीक आहे, कायच्यातून टाकतो? अजी ते योजना नाही का जी, मुद्रा का फुद्रा, त्याच्यातून टाकतो ना. ठीक आहे, कुठं टाकतं? ने टाकतो आरबी नाक्यावर वर दिले चहाची कॅन्टीन. मग कराय सरले चहाची कॅन्टीन टाकायला 100 रुपये लोन मंजूर करा, ठीक आहे. पण आता ठीक आहे, आता हे, ठीक आहे, हे 100 रुपये मी फिक्स डिपॉझिट केले होते, ठीक आहे, फिक्स डिपॉझिट केले होते, मला 106 रुपये दिन म्हणे. कोण? महाराष्ट्र बँक का दिन म्हणे 106. आता ठीक आहे, माझ्यासोबती गण्या, आता गण्या घेतो. गण्याला चहाची कॅन्टीन टाकायची होती. मायापासून महाराष्ट्र बँकेनं किंवा अजून कोणती बँक घ्या, ठीक आहे, XYZ, ठीक आहे. मग आता 106 रुपये घेतले. मग आता लक्ष द्या बे, मग आता ठीक आहे, गण्या जो आहे, गण्या गेला मुद्रा अंतर्गत महाराष्ट्र बँकेमध्ये मला लोन द्यायची, चहाची कॅन्टीन टाकायची आहे. तर चहाची कॅन्टीन टाकाले गण्याले 100 रुपये लोन दिलं, ठीक आहे. 1973ची गोष्ट आहे बरं हे, ठीक आहे. आता होते का 100 रुपये चहा कॅन्टीन, समजून घ्या फक्त. तर बँक काय म्हणते त्याले, पाय तुले कर्ज देतो, 100 रुपये कर्ज घे चहाची कॅन्टीन टाकाले, पण मले वर्षभरानं
ठीक आहे, मले वर्षभरानं 10% व्याजदर आहे याच्यावर. पहा, म्या फिक्स डिपॉझिट केले तर मला 6 देऊन राहिली. किती? 6. अन याले म्हणते तू हे व्याजानं ने, पण मला 10 देतो. अरे च्या माय, मी असा गेम आहे का? हो, पहा नाही सत्यानाश. ठीक आहे, पहा तुम्ही ठेवले तर तुम्हाला 6% देतो म्हणते. महाराष्ट्र बँक हेच मायच पैसे घेतले आणि हे गण्याला दिले. तुम्हाला पैसे कर्जाने देता येत नाही. लीगल अधिकार दिले बँकेले. तू घे, इसकी टोपी उसके सर, मेरी टोपी ली और गण्या के सर में पैना दी. समजलं का? तर महाराष्ट्र बँकेत मी 100 रुपये FD केली. जर फिक्स डिपॉझिट केले तर महाराष्ट्र बँक मला 6% व्याजदरानं पैसे देईन. एका वर्षाने 106 रुपये. पण हेच पैसे माझ्या बँकेत फिक्स डिपॉझिट घेतले आणि गण्याला दिले 100 रुपये फिक्स डिपॉझिट. ठीक आहे, ए बँकेपाशी काही नोटा गिटा नाही आल्या, बंडल नाही आले. कोणती बँक दुसऱ्यापासून घेते आणि तिसऱ्याले टोपी चढवते. मग गण्याले चहा कॅन्टीनले 100 रुपये दिले तर बँक म्हणते का 10% व्याजदर लागन. मग एका वर्षाने मला 110 देतो. का देजो? 110 देजो. मग पहा, ठीक आहे, महाराष्ट्र बँकेत मी 100 टाकले होते तर मला 106 देणार आहे आणि गण्याले मायच पैसे व्याजाने दिले तर त्याच्याकडून बँक 110 घेणार आहे. बँकेनं कमावले किती? इथं 100 मागं 4 रुपये कमावले ना भाऊ. अबे 100 मागं 4 रुपये कमावले ना बँकेनं. पहा ना कच. ठीक आहे, किती रुपये कमावले? 4 रुपये कमावले. पहा, महाराष्ट्र बँकेनं 4 रुपये कचकन कमावले. ठीक आहे, हे बा 4 रुपये 100 मागं. आता 100च रुपये वाटते का मग? आणि लोकही बँकेत टाकते 100च टाकते का? करोडो रुपयाची वर्षाची उलाढाल राहते, करोडो रुपयाची. ठीक आहे, करोडो रुपयाची. म्हणजे जर 1000, लक्ष द्या, 1000 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेनं वाटले असन. पहा, 100 मागं 4 रुपये प्रॉफिट होऊन राहिलं. 100 मागं किती? 4 रुपये. ठीक आहे, तर इथं 1000 कोटी रुपये वाटले तर 40 ठीक आहे कोटी रुपये. का म्हटलं? 40 कोटी रुपये. 1000 कोटी रुपयाचं ठीक आहे लोन वाटलं, लोन कर्ज वाटलं तर 40 कोटी रुपये निव्वळ मुनाफा होईल त्याले. 1000 कोटी मागं महाराष्ट्र बँकेले. मग 1000च कोटी वाटते का? अबे 30 हजार कोटी रुपये वाटते एक बँक कर्ज. आणि त्याच्यातून त्याला भेटते नगदी माल. अबे पण यानं चहाची कॅन्टीन टाकली. आता लक्ष द्या, आता यानं चहाच्या कॅन्टीनला 100 घेतले होते. आता चहाच्या कॅन्टीनला 100 घेतले होते. चहाची कॅन्टीन त्याची चालेच नाही, ह्या माशा मारत बसे. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जर चहाची कॅन्टीन आता पैसे कोण कमावून राहिलं? तो चहाची कॅन्टीन वाला पैसे कमावून राहिला. त्यानं 100 कर्ज घेतलं, त्याचे तो 120 करो का 130 करो बँकेला काही लेनदेन नाही. भाऊसाहेब तुनं माय 100 घेतले होते, मला जाबा 110 आणून दे. ठीक आहे, का म्हणून 110 आणून दे. महाराष्ट्र बँक मध्ये तुला 100 घेतले होते, मला वर्षभराने 110 पाहिजे. तू 120 कमाव का 130 कमाव डुकऱ्या, मला काहीच करत नाही, मला 110 पाहिजे. ठीक आहे, मग आता त्यानं जर 130 कमावले असन, 120 कमावले असन तर तो बँकेत हे घे, जास्त फडफड नको करू, हे घे तू 110. अगाऊ डोकसं नको खाऊ माय, कचकन भरून देईन एका वर्षाने 110. पण मला सांगा, त्यानं 100ची लागत लावली आणि त्याला 80 भेटले का भुरका भरणार आहे का तो 110? तो म्हणून हात वरत करा, खड्ड्यात गेला कामदार माझ्यापाशी पैसेच नाही म्हणून. पैसे नाही, त्यानं हप्ते नाही भरले का त्याचे पैसे NPA टाकते. मग तो म्हणून जाऊ द्या, माझ्यापाशी पैसे नाही भरले, ढोबर फोबर 4 चाकी मारचाकी ते ठीक आहे चहाची कतली मतली इकून टाक, पाहिजे ते पैसे निघत असेल तर. असा म्हणून गण्या जर तो लॉसमध्ये आला, ठीक आहे, जर तो लॉसमध्ये आला तर तो पैसे भरू नाही शकणार. मग जाते तो किस्त नाही भरत बँकेच्या, तर ते पैसे जाते NPA, नॉन परफॉर्मिंग असेट. समजलं का? डुबीत गेलेला पैसा. कायच्यात गेलेला? डुबीत गेलेला. तुम्ही 3 महिने लगातार बँकेच्या किस्त नाही भरल्या, गाडी घ्या 3 महिने नका भरू, डायरेक्ट येते फायनान्सवाला, बजाज, हमारा बजाज. चाबी कुठं आहे? मालक कुठं आहे? बायको एक दरवाजा करते, घरीच नाही आजी देजी. अहो त्या साडीच्या पदराच्या खाली लपून आहे थो. घरातच एखाद्या ड्रामात कोंडून ठेवते त्याले, माणूसच नाही आमच्या घरी, मरण न दोन त्या ड्रामात.
ठीक आहे. पैसे भरता नाही आले, 3 किस्ता नाही भरल्या का डायरेक्ट येते, त्याच्यापाशी एक चाबी राहते गाडीची, ते लावते तो घेऊन जाते. ठीक आहे भाऊ. आणि काही लोक इंग्लंडले पैसे उठून 9,000 कोटी घेऊन इथंच्या मायमी एक, ठीक आहे, लोन राहते त्याच्यातली अर्धे पैसे तर पहिलेच भरून घेते तो डाऊन पेमेंट मध्ये, आणि त्याच्यात उरलेल्या लोनचे तुमच्यावर थकबाकी राहिलेत गाडीने ते उचलून. इतके खतरनाक लोक आहे का नाही. आणि ते 9,000 कोटी 11,000 कोटी माल्ल्या, आम्ही त्याला आणूनच राहिलो आपण. तो पुन्हा मोदी आहे का नाही, खतरनाक लोक आहे मोदी नावाचे आहे का नाही. नीरव मोदी 11,000 कोटी, दिल्ली टोपी घे शकून. आणि आपण इथं छटाकभर पैसे राहते तर 17 चक्रा, धमक्या घेऊन जाईन, अमको जाईन.